Cancer Healer Center, a new beginning. वक्फ सुधारणा विधेयक मध्यरात्री 1:30 वाजता लोकसभेत मंजूर। 288 विरुद्ध 232 मतांनी वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी। वक्फ सुधारणा विधेयक आज राज्यसभेत सादर होणार। विरोधक विधेयकाचा तीव्र विरोध करण्याची शक्यता। लोकसभेत वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर गृहमंत्री अमित शहा आणि पीयूष गोयल यांची बैठक। वक्फ विधेयकासंदर्भातील रणनीतीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। सरकारचा हेतू अयोग्य, वक्फ विधेयकात पारदर्शीपणा नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची टीका। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याबाबतचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर। राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव आजच राज्यसभेत आणला जाणार। दादागिरी खपवून घेणार नाही, बीडमधील राख आणि वाळू गँगसारख्या सर्वांना सुतासारखं सरळ करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा, तर बंदूक परवान्यांवरूनही सज्जड दम। आजारपणामुळे अजितदादांच्या दौऱ्याला धनंजय मुंडेंची दांडी। आदल्या दिवशी लेकीच्या फॅशन शो मध्ये हजेरी। गेटवे ऑफ इंडिया जवळील झालेल्या कार्यक्रमात उपस्थिती। आईवडील चुलतेच्या कृपेनं माझं बरं चाललंय, हार टोपी शालपेक्षा फक्त प्रेमाचा नमस्कार करा, कुणाच्या पायी पडू नका, आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीत, अजित पवारांचं बीडमध्ये वक्तव्य। अजित पवारांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतंच मर्यादित ठेवलंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोपरखळी। धनंजय मुंडेंवरील सुरेश धस यांचे आरोप तथ्यहीन, डीपीडीसीचा निधी नियमाप्रमाणेच खर्च केला, समितीच्या रिपोर्टचा दाखला देत अजित पवारांकडून स्पष्ट। मुंडे पालकमंत्री असताना काम न करता बिलं उचलल्याचा धस यांचा होता आरोप। बीड कारागृहात 2 गटात हाणामारी, मात्र एकाच गटाची दुसऱ्या कारागृहात रवानगी। मग वाल्मिक कराड आणि इतर आरोपी जेल प्रशासनाचे जावई आहेत का? आमदार सुरेश धस संतापले, कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप। 4 लोकांमुळे बीड जिल्हा बदनाम करू नका, बीडमध्ये जातीय सलोखा, माझ्या जातीला बदनाम करू नका, मंत्री पंकजा मुंडे यांचं आवाहन। राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची चौकशी होणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून बैठकीत आदेश। दमानी यांचीही बैठकीत उपस्थिती। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप। जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, सोन्याचे दर लाखांच्या घसरण्याची शक्यता असल्यानं खरेदीसाठी गर्दी। अमेरिकेच्या टॅरिफ रेटच्या बैठकीनंतर सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता। चौकशीसाठी आरोपी दत्तात्रय गाडेचा ताबा मिळवण्यासाठी केलेला गुन्हे शाखेचा अर्ज कोर्टानं फेटाळला। स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे सध्या न्यायालयीन कोठडीत। एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतून अटक, आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची शक्यता। आरोपींकडून 7 पिस्तूल, 21 राऊंड जप्त, मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई। पुण्यातील ससून रुग्णालयात 2 जणांना लाच घेताना अटक, एसीबीच्या पथकाकडून जयंत चौधरी आणि सुरेश बोळणेला अटक। फर्निचरचं बिल काढून देतो म्हणून 1,30,000ची लाच मागितली। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा। नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान, तर वर्धा, अकोला, नागपुरातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। वीज कपातीच्या निर्णयाला नियामक आयोगाकडून तात्पुरती स्थगिती, वीज वितरण क्षेत्रातील इतर संबंधित घटकांना तोटा होत असल्याचा महावितरणचा दावा। नक्षलवाद्यांकडून सरकारला युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव, 35 वर्षात पहिल्यांदाच नक्षलवाद्यांकडून पत्र जारी। विविध राज्यात सुरू असलेल्या कारवायांमुळे नक्षलवाद्यांमध्ये धास्ती। 30% आयात शुल्क लावणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। अमेरिका चीनवर 34% आयात शुल्क लावणार। आयपीएलमध्ये सलग 2 विजयांनंतर बंगळुरूचा पराभव, गुजरातचा 8 विकेट्स राखून दणदणीत विजय। गुजरातसाठी साई सुदर्शन, बटलरची दमदार खेळी, तर मोहम्मद सिराजच्या 3 विकेट्स। Cancer Healer Center, a new beginning.